महाराष्ट्रात आता विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि निवडणुका म्हणले की आपल्याला उमेदवारीचा अर्ज भरताना सूचक अनुमोदक द्यावे लागतात आणि ऐनवेळेस लक्षात येतं की सूचकाची अनुमोदकाची सही चुकली किंवा एखादा सूचक अनुमोदक सांगतो की ती सही माझी नाहीच, तर दबावापोटी अशा घटना घडल्याची यादी देखील अनगर हे सोलापूर जिल्ह्यातलं गाव आहे, त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं आणि सोलापूरमधलीच ही घटना आहे। एका उमेदवाराच्या अर्जावर सूचक म्हणून मी सहीच केली नाही असं एक ॲफिडेविट आता एक उमेदवार देतोय, सूचक देतोय। तर हे सगळं दबावपोटी होतं आहे असं एकंदरीत वरवर तरी वाटतंय। पण माझं वैयक्तिक मत आहे की इथून पुढं निवडणुकाचा उमेदवारी अर्ज भरताना सूचक आणि अनुमोदक याची गरज नसली पाहिजे, कारण सूचक आणि अनुमोदक मिळत नाही ह्या कारणामुळे तुम्ही एखाद्याचा निवडणूक लढण्याचा अधिकार काढून घेऊ शकत नाही आणि आजच्या दबावतंत्रात ह्या असल्या घाणेरड्या राजकारणात कोणालाही सूचक आणि अनुमोदक होणं आवडणार नाही। म्हणजे एखादा सूचक अनुमोदक झाला तर सत्ताधारी पक्ष त्याला टार्गेट करीन का काय अशी परिस्थिती आहे, त्यामुळे कोणी सूचक अनुमोदक मिळायला तयार नाही। याचा अनुभव पालिकेच्या निवडणुका लढताना मी स्वतःसुद्धा घेतला आहे। त्यामुळं निवडणूक आयोगानं सूचक आणि अनुमोदक ही गोष्टच काढून टाकावी आणि व्यक्तीचा निवडणूक लढवण्याचा अधिकार अबाधित ठेवा। धन्यवाद।